आकाशवाणी, मनोरा, विस्तारित आणि मॅजेस्टिक ही 4 ठिकाणं आहेत राज्यातल्या आमदारांच्या राहण्यासाठी. पण कायदा बनवणाऱ्यांच्या निवासासाठी ज्या इमारती उभारल्या आहेत तिथे कायदे मोडले जात नाहीत, तर गुन्हेगारांनाही थारा दिला जातो. सोमवारी रात्री मनोरा आमदार निवासात आमदार बबन शिंदे यांच्या खोलीत एका तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ माजली. पण असा प्रकार घडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी एका मंत्र्याला अनैतिक संबंधाप्रकरणी आमदार निवासातच त्याच्या बायकोनं रंगेहात पकडलं होतं. एवढंच नाही तर आमदार निवासाचं नाव अतिरेकी कारवायांशीही जोडलं गेलंय. आमदार निवास हे आमदारांसाठी निर्माण केलेलं एक निवासस्थान आहे आणि या आमदार निवासामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात की ज्या माध्यमातून त्या आमदार निवासाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मधल्या कालखंडामध्ये आमच्या राज्याच्या राज्यमंत्री फौजिया खान यांच्या आमदार निवासाच्या रूममध्ये टेररिस्ट येऊन गेल्याची बातमी आली होती आणि ते राहून गेलेत त्या ठिकाणी. त्याच्या आधी पण अशा स्वरूपाचे काही मुलींच्या संदर्भामधले की अन्य प्रकार त्या ठिकाणी घडल्याचं उघडकीस आलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक आमदार आपल्या सरकारी खोल्या चक्क दलालांमार्फत भाड्यानं देतात. बडे कंत्राटदार आणि व्यापारी दक्षिण मुंबईतल्या या खोल्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत मोजतात. त्याच्या संबंधित सर्व सूचना करण्यात आलेल्या आहे आणि जे काही आपल्याला सिक्युरिटी ऑडिट जे करतात, सुरक्षाचे सर्वेक्षण जे करतात ते आमचे DCP, ACP आणि PI जे करतात, पोलीस निरीक्षक करतात आणि तसेच PNSचे अधिकारी करतात. ते सर्व सूचना करण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने काय कारवाई होत आहे या संबंधाने मी आढावा घेऊन आपल्याशी बोलतो. आमदार निवासात होणाऱ्या अनैतिक प्रकरणांची चर्चा यापूर्वी सुद्धा अनेक वेळा चर्चेला आली आहे. पण रुपाली अंधारे या 27 वर्ष तरुणीच्या आत्महत्येमुळे हे प्रकरण अधिक चर्चेला आलंय. यामुळे एकूणच आमदार निवासाची सुरक्षा व्यवस्था, तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या होणाऱ्या नोंदी याबद्दलचे कायदे हे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सुद्धा हे कायदे स्वतःहून पाळण्याची गरज असल्याची चर्चा आता उघडपणे होतीये. कायदा बनवणारेच कायदे धाब्यावर बसवतात म्हणून असे प्रकार वारंवार घडतायत. कुंपणानं शेत खाल्लं तर कोण काय म्हणणार, अशी ही अवस्था आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई.